जो चौयुगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभुराय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज की जय। आजचा आपला 5वा दिवस। तीन ते 4 ग्रंथ वाचन राहतं। 3:53 झाले। 7 मिनिट बाकी आहे संपायला। कोण म्हणतं दत्तात्रेय प्रभू बाबाच्या अगम्य अशा लीळा आपण श्रवण करत आहात। आणि श्रवण करत असताना काल आपण पांचाळेश्वरचे महात्म्य, आत्मतीर्थाचं महात्म्य श्रवण केलं। आता दत्तात्रेय प्रभू बाबाच्या ठराविक लोकांना झालेल्या भेटी त्या लीळा आपण श्रवण करणार आहेत। रुचिक ऋषीला 500 श्याम कर्ण वर प्रदान, वारू प्रदान। वारू म्हणजे गोळा, श्याम कर्ण म्हणजे श्याम वर्णाचे। त्रेतायुगातल्या घटना आहेत ह्या सर्व। त्रेतायुगामध्ये रुचिक ऋषी नावाचे एक ऋषी होऊन गेले आणि ऋषी म्हटलं पूर्वीच्या काळात की ते तपश्चर्या करणारे होते। तपश्चर्या म्हणजे साधना। ज्या ज्या इष्टावर त्याची श्रद्धा असेल त्या त्या इष्टाची ते अत्यंत आवडीपूर्वक साधना करायचे। असे रुचिक ऋषी तपश्चर्या करीत होते। करत असताना एकाएकी अकस्मात आकाशवाणी झाली। काय आकाशवाणी झाली? हे ऋषी, हे महर्षी, तू लग्न करून टाक। लग्न म्हणजे विवाह। तू विवाह करा तुम्ही, अशी आकाशवाणी झाली। आता अशी आकाशवाणी ऐकल्यानंतर त्या रुचिक ऋषीला विस्मयपूर्वक घटना वाटली न हो। कारण रुचिक ऋषी तप करतो आहे आणि त्याला एकदम आकाशवाणी होते की तू विवाह करून टाक। ब्रह्मचर्याचा व्रताचं पालन करत होता आणि संसाराची कल्पना कधी केलेली नव्हती। ब्रह्मचर्याचं पालन केलं, संसाराची कल्पना कधीही केली नाही। आणि मला हा विवाह करण्याचा आदेश का झाला? आकाशवाणीच्या माध्यमातून असा आदेश का व्हावा? रुचिक ऋषी चिंतामग्न झाला। काही कळना त्याला, काय करावं हे काही कळना।
तपश्चर्येत मन असलेला तो ऋषी विचलित झाला. त्याचं जी साधना आहे त्या साधनेमध्ये भंग येत गेला. काय करावं काय करावं डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार. आता लग्नही करायचं तर कोणाशी करायचं, तुम्हाला माहितच आहे, प्रॉब्लेम खूप आहे त्या काळात बी असतील. लग्न कोणाशी करावं असा विचार वारंवार यायला लागला. तेवढ्यामध्ये नारद महर्षी त्या ठिकाणी आले. ऋषींनी त्या आकाशवाणीचा जी त्याला घडलेली गोष्ट ते नारद मुनीला सांगितली आणि त्या आकाशवाणीचा संदर्भ मागितला की आता मी काय करू, असं असं मला आकाशवाणी झाली, आता मी करू काय. नारद म्हणतात आता मी काही सांगत नाही, पण तू एक राजा आहे, गाधी राजा, त्या गाधी राजाकडे जाय. त्याला एकच मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे सत्यवती. त्या सत्यवती बद्दल जाऊन त्या राजाला तू मागणी घाल की मला अशी अशी आकाशवाणी झालेली आहे आणि त्या आकाशवाणीच्या माध्यमातून मला लग्न करायचं सांगितलेलं आहे. तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे म्हणून मी मागणी घालण्यासाठी आलो, असं जाऊन सांग. माणूस विचलित होतो जेव्हा, तेव्हा त्याला रस्ता हा लवकर सापडत नाही आणि मग काय कोणी सांगितलं की तो ते करायला तयार असतो. म्हणून नारद ऋषींनी सांगितलंच त्या सल्ल्याप्रमाणे हा ऋचिक ऋषी गाधी राजाच्या नगरीत गेला. ऋषी आले, महर्षी आले, तपश्चर्या करणारे आले. राजाने त्याचं खूप भव्य दिव्य असं स्वागत केलं आणि मग विचारतात माझ्याकडे काय काम पडलं तुमचं, माझ्याशी काय प्रयोजन आहे तुमचं. आता ऋषी विचार करतो कसं सांगायचं, मोठा प्रश्न आहे ना. ऋषी आपलं काय म्हणणार, कसं सांगू. राजा मोठा विचारशील होता. आणि त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं ऋचिक ऋषींनी की मला अशी आकाशवाणी झाली, तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे आणि ती मुलगी आम्हाला काय करायचं, मागणी घालण्यासाठी आम्ही. राजाला धसका बसला ना. राजा दचकला. राजाच्या मनामध्ये खूप मोठा झटका बसला. काय करावं. म्हणून अशा प्रकारचा तो राजा विचारशील होता. आता काय करायचं, कसं तरी आपल्याला चुकवायचं आहे, काहीतरी आपल्याला हे करावं लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं काळ्या कानाचे शुभ्र वर्णाचे एकसारखे 500 घोडे मला जर आणून दिले तू तर माझी मुलगी तुला. अघटित आहे घटना. मांडलेला जो राजानी विचार आहे तो काही साधा नाही, परंतु त्या राजानी विचार मांडल्यानंतर एका वर्णाचे पाहिजे, काळ्या कानाचे पाहिजे, 1 नी 2 नी 3 नी किती पाहिजे, 500 पाहिजे. आता मिळणार कुठं. विचार केला,
खूप मोठा विचार केला. गाधी राजा म्हणतो, महर्षी, आपलं कन्यारत्न मागून तुम्ही आम्हाला उपकृत केलं, पण मला असं असं आणून द्या, माझी मुलगी तुम्हाला देतो. ऋषी म्हणतो, आता काय करू, याचनापूर्ती करायची, विवाह करायचा, आता काय करायचं. राजाने निरोप ऐकून घेतला, ऋषींनी निरोप ऐकून घेतला. ऋषी त्या ठिकाणून आता कुठं जायचं, पर्याय काय आहे, तपश्चर्या करतो आहे. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला हा सर्व वृत्तांत सांगून टाकला. ब्रह्मा, विष्णू, महादेव मधला ब्रह्म, मला अशी श्याम करणं पाहिजे, एकाच वर्णाचे पांढरे शुभ्र घोडे, काळ्या कानाचे घोडे, अशा प्रकारची आहे. ब्रह्मदेव, माझ्या वचचं काम निभोये. ब्रह्मदेव काय म्हणतात, असमर्थता दाखवली त्यांनी की तू काही माग, पण हे माझ्याकडून मिळणार नाही. हे जर तुला पाहिजेच असलं तर एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे परब्रह्म परमेश्वर, ज्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपण आपला सप्ताह आयोजित केलेला आहे, अशा दत्तात्रय प्रभू बाबाजवळ जर गेला, त्यांना जर शरण गेला आणि ते जर प्रसन्न झाले तरच हे शक्य आहे. बाकी सर्वीकडे हे मिळणार नाही, सर्व अशक्य गोष्ट आहे. बाकी तू कुठेही फिर, तुला अशक्य असं आहे. ब्रह्मदेवाचा सल्ला ऐकला. ऋषी सह्याद्री पर्वतावर गेला. कोण ऋषी? ऋतिक ऋषी. तिथं गेला. कोणती बी गोष्ट परमेश्वराला आराधना केल्याशिवाय मिळत नाही, याच्यात आहे. तुम्ही असो का, आम्ही असो का, ऋषी असो का, काय असो, आपण काय करतो, एक नारळ ठेवतो, 10 रुपये ठेवतो, 50 रुपये ठेवतो, 100 रुपये ठेवतो, आणि जवळजवळ 50 जणांचे काय करतो, हात लावतो, आणि मला जवाई भेटू द्या, मला सुनबाई भेटू द्या, होईन का हो? या ऋषीजवळ तपश्चर्या आहे. हा ऋषी तपश्चर्या करणारा आहे, सर्व संसाराचा त्याग केलेला आहे. पण अशी आकाशवाणी झाल्यानंतर त्याचं मन हे झालं, त्याला असा सल्ला भेटल्यानंतर तो सह्याद्री पर्वतावर गेला. डायरेक्ट दत्तात्रय प्रभूला कसं मागन हो, कोणाची ताकद आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूची तपश्चर्या केली. शेवटी तप स्मरण केल्याशिवाय जीवनात काहीही मिळत नाही. दत्तात्रय प्रभू बाबाचं खूप मोठं नामस्मरण केलं आणि त्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबा त्यांना प्रसन्न झाले. दत्तात्रय प्रभू बाबा प्रसन्न झाल्यानंतर त्या ऋषी श्री चरणावर दत्तात्रय प्रभू बाबाच्या वंदन केलं. आपलं पूर्वनिवेदन त्यांनी सांगितलं. पूर्वी कथा व्यथा जी आहे ती दत्तात्रय प्रभू बाबाला सांगितली आणि प्रार्थना केली की मला 500 श्याम कर्ण वारू, 500 श्याम कर्ण, श्याम कर्ण म्हणजे कानाचे, पांढरे शुभ्र, वारू वारू म्हणजे घोडे, याचना केली, एवढे पाहिजे. दत्तात्रय प्रभू बाबा प्रसन्न झाले होते. त्याच्यावर खूप तप केलं आणि तप केल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबा प्रसन्न झाले. त्याला अक्षदा दिल्या. अक्षदा आपण टाकतो, त्या अक्षदा दिल्या आणि रुद्धपूर क्षेत्र आहे, त्या रुद्धपूरला तू जा. तिथे एक मोठा सरोवर आहे, तलाव आहे, यामध्ये अक्षदा टाक आणि मग गाधी राजाकडे तिथून मागे न पाहता जा. 500 श्याम कर्ण तुझ्या मागे येतील
परंतु तू माग फिरून पाहायचं नाही. दत्तात्रय प्रभूची आज्ञाच राहते आणि आज्ञा भंग केली की परत दत्तात्रय प्रभू प्रसन्न होतात, पण टिकवणं खूप कठीण आहे. टिकला नाही टिकला तर तितके कंगालही करून टाक, परत 0 बजेट, काही सोडत नाही. म्हणून त्यांना दत्तात्रय प्रभू बाबांनी आज्ञा केली की हे जे अक्षदा याच्या टाक रुद्धपूरच्या तलावामध्ये सरोवरामध्ये, आणि तुला 500 श्याम कर्ण भेटतील आणि तू पुढे चालत राहा, मागं पाहू नको. वंदन केलं दत्तात्रय प्रभू बाबाला, रुद्धपूरचा रस्ता धरला. दरकोच मुक्काम करत करत माहुरून रुद्धपूर या ठिकाणी तो पोहोचला. सरोवराच्या काठावर पोहोचला, सरोवराच्या जवळ गेला, अक्षदा टाकल्या, 500 श्याम कर्ण त्याच्या माग चालत होते. दत्तात्रय प्रभू बाबाची आज्ञा होती काय की माग पाहायचं. दत्तात्रय प्रभू बाबांनी जे सांगितलं ते नाही केलं, गडबड होती. नेमकं काय झालं, हा चालतो आहे आणि त्या घोड्यांचा खिदळण्याचा आवाज आला, घोड्याचा किंकाळण्याचा आवाज आला. आता काय वाचतं म्हणून काय केलं, जे नाही सांगितलं जीवाला पहिल्यांदा जीव ते करतो. आपली बी कंडिशन तशीच आहे. जे पाहिजे ते करत नाही, जे नाही सांगितलं ते पहिल्यांदा करतो. आणि त्याने केलं, माग पाहिलं, 500 जे श्याम कर्ण होते ते दगड होऊन गेले. आता आली का पंचायत. 500 जे श्याम कर्ण होते ते काय आले, दगड होऊन पडले. कारण दत्तात्रय प्रभू बाबांनी सांगितलं होतं माग पाहायचं नाही, आणि यांनी काय केलं, माग पाहिलं, 500 दगड होऊन गेले. आता काय, चुकून माकून भान न राहता पाहिल्या गेलं. आता काय करावं, आपण आता परत दत्तात्रय प्रभू बाबाकडे जाऊ, पर्यायच नाही ना, दुसरं कोणीच देणार नाही. आपल्या अपराधाची क्षमा मागू. परत माहूरला आला. माहूरला गडावर येऊन दत्तात्रय प्रभू बाबाची परत फुकट तर काही मिळतच नाही. लक्षात ठेवा, फुकट काहीच भेटत नाही. परत आराधना करावं लागली. परत आराधना, पहिली आराधना व्याजासकट वाया गेली, काहीच राहिलं नाही. चक्रव्याळ बसलं म्हणजे दगड झाले ना, काय बसलं, सर्व 0 बजेट झालं. आणि आता परत आराधना करायला सुरुवात केली. खूप आराधना केली. दत्तात्रय प्रभू बाबा परत प्रगट झाले, पुन्हा अक्षदा दिल्या. दत्तात्रय प्रभू बाबांचं स्तुतीस्तवन केल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबा प्रसन्न आले, परत अक्षदा दिल्या. परत हा रुद्धपूरला गेला. सरोवरामध्ये टाकल्या. मनावर निग्रह ठेवायचा आहे. पहिले गेले, वाया गेले. आता दुसऱ्यांदा मनावर निग्रह ठेवला आणि बिलकुल माग न पाहता, काही हो माग पाहायचं नाही, आणि गादी राजापर्यंत तो पोहोचला. 500 अश्वाचा श्याम कर्ण सेवकांनी पाहिलं. बापरे, 500 श्याम कर्ण, एक घोडा घ्यायची ताकद नाही हो आपली, तर किती आहे, 500 श्याम कर्ण त्या ऋतिक ऋषींनी आणले, अशी खबर राजाला त्या सेवकांनी दिली. राजा बी विचार करायला लागला. आता काय करायचं. मंत्रीगणासकट समोर आला. सर्व नगर शृंगार करून गाजत वाजत राजमहालात आणलं. यथावत पूजा केली. ऋषींनी 500 श्याम कर्ण घोडे अर्पण केले.
राजाने मोठ्या थाटामाटात त्याचा समारंभ केला. समारंभ झाला. विवाह सोहळ्याचे दिवस निघून गेले. ऋतिक ऋषीने जाण्याची तयारी केली. गाधी राजाला एकच मुलगी होती, एकुलती एक मुलगी, पुत्र. आता मुलगी गेली, मग घर कसं होईल? रिकामं होईल. कारण तुम्ही नालायक आहे ना. दत्तात्रय प्रभू वरदान देत अटका घालत. तुम्ही नालायक आहे. तुम्ही त्या पदावर फक्त स्वार्थापुरतं चालतात आणि स्वार्थ संपला की हे करतात. आता या चौधरी लोकांना दत्तात्रय प्रभूचा वरदान आहे, त्या परीवर चाललं तर ठीक आहे, नाही तर ते परत घेऊन घेतील व्याजा सगट वापस. त्यांना माहित आहे की जीव किती अधचालीचा आहे. मग त्यांची असती परिस्थिती आहे. माझ्या याच्यात जर बसतो तर असं आहे, नाही बसत तर असा दंडक नसता ठेवला ना, कठीण झालं असतं. कारण दंडक दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतार, एका युगापुरतानी काही एखाद्या अवताराच्या पुरता मर्यादित नाही, चतुर्युगी अवतार आहे, म्हणून त्यांचे दंडक आहे. अस्थिपरी आहे त्यांची की मी जसं म्हणेल तसं काय करावं लागेल, वागणं पडेल. नाही तर पण सहस्र अर्जुनाला किती हात दिले? 1000 हात दिले. पण सांगितलं काय? सांगितलं ती करू नको. त्याला काय गरज होती? त्या तिथं गेल्यानंतर त्या कामधेनू मागण्याची गरज होती का? 1000 हाताचं बळ त्याच्याजवळ होतं. सर्व अगाध चक्रवर्ती सारखा राजा होता. एका गायनं काय बिघडलं असतं? म्हणजे किती स्वार्थी आहे दुनिया. कशा करता मागितली? स्वार्थासाठीच मागितली ना. मग तो स्वार्थ तिथं नडला. दत्तात्रय प्रभू बाबाची आज्ञा काय झाली? भंग झाली. आता याची भंग झाली, पण परत गेला. तो काही परत गेला नाही. खराब झाला. कोण? सत्यवती इन पुढं. अशा माध्यमातून पुत्र नसल्यामुळे त्यांनी हात जोडून त्या ऋषींना विनंती केली. गाधी राजाने आग्रहपूर्वक विनंती केली की आमच्या जिथं तुम्ही महालात राहा, तुम्ही काही जाऊ नका. याला कोणी वारस नाही. आपण आताच्या पद्धतीत काय म्हणतो, घर जामाई आहे का नाही, अशा प्रकारचं तुम्ही राहू लागला तो. एकदा काय आलं, सत्यवती तिची आई दोघींनी त्या ऋषीला विनवलं पुत्र प्राप्तीसाठी. आई बी न बायको बी. लक्षात ठेवा. दोघींनी काय केलं, त्यांना त्या ऋषीला विनंती केली की बुवा तुम्ही काय करा, मला बी पुत्र नाही आहे आणि हिला बी पुत्र व्हायला पाहिजे, मग आता तुम्ही काहीतरी करा. ऋतिक ऋषी म्हणतात ठीक आहे. पूर्वी काही तुम्ही हा अधचालीचा भोग भोगतात तसा भोग नव्हता. त्या ऋषींनी मंत्रांनी आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर एक यज्ञ केला. पत्नी व सासूला स्नान करण्यासाठी काय केलं, पाठवलं. एक पत्नी आणि एक सासू आहे. ऋषींनी काय केलं, 2 अलग अलग पदार्थ तयार केले. काय केले असतील? 2 अलग अलग पदार्थ काय केले, तयार केले. स्नान केल्यानंतर दोघींना ते 2 पदार्थ, तुझा पदार्थ तूच खायचा आणि हिचा पदार्थ याच्यात बी जीव आहे. त्यांनी काय केलं, विधीपूर्वक सर्व केलं. परंतु काय झालं, त्यांच्या त्या पदार्थामध्ये तुमचा मला गेला आणि माझा पदार्थ सासूबाईचा सुनबाईने खाल्ला आणि सुनबाईचा
लेकनी खाल्ला, म्हणजे याच्या सासूनी खाल्लं. त्या पदार्थाची अदलबदल झाली. सासूचा पदार्थ पत्नीचा पदार्थ सासूनी खाल्ला. आणि मग काय झालं, त्यांना 2 परम तेजस्वी पुत्र, अग्निप्रमाणे काय झाले, विश्वामित्र. आणि त्याचा पुढं क्षत्रियाचा त्याग करून ब्रह्मतेज पात्र केले. आणि सत्यवतीला जमदाग्नी झाला. सत्यवतीला काय झाला, जमदाग्नी झाला. आणि तिला काय झाला, विश्वामित्र झाला. 2 अशा प्रकारचे पुत्र. पदार्थ बदलून गेले. आणि त्याच्यामुळे याच्या उदरात आणि याचा उदरात म्हणण्यापेक्षा मंत्राचं काम होतं. पूर्वी सर्व मंत्राच्या माध्यमाने चालत होतं. ऋषी लोकांनी तप केले. तप केल्यानंतर त्यांनी आपल्यासारखा कोणताही प्रपंच, जरी लग्न केलेलं असलं, विवाह केला असलं, प्रपंचाचं काम नाही. सर्व मंत्राच्या माध्यमातून तयार झालेलं द्वापार युगापर्यंत चालत आलेल्या घटना आहे. की मंत्राच्या माध्यमातून काय होतं, मुलं व्हायचे, मुली व्हायच्या, 100 व्हायचे, 101 व्हायचे. आता कलियुगात हे नाहीच. कलियुगी विद्याच नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं, कलियुगी विद्या न वर्तती. कोणतीच विद्या वर्तत नाही. म्हणून अघोरी विद्या वर्तते. त्या अघोरी विद्या किंचित अशी वर्तते, त्याच्यानी नरकाशिवाय पर्याय नाही. म्हणून या ऋषीच्या माध्यमातून 2 पुत्र झाले. एक विश्वामित्र कोणाला झाला, सासूबाईला झाला. आणि सत्यवतीला काय झाला, जमदाग्नी झाला. असे 2 पुत्र यांना झाले. इथं ती कथा संपली. पुढे देवल्य ऋषीचा गर्व हरण. देवल्य ऋषीची कथा आहे. सह्याद्री पर्वतावर देवल्य नावाचा एक ऋषी होता. त्याचा आश्रम होता मोठा. आणि ऋषी अत्यंत तप. ऋषी म्हटलं की तप करणारे होते. आणि ते तप संपन्न होते, तेजस्वी होते. खूप थोर अशी त्यांनी काय केलेली होती, तपश्चर्या केलेली होती. आणि अनेक शक्ती त्याच्या माध्यमातून प्राप्त करून घेतल्या होत्या. आणि आपल्या अधीन करत गेला. त्याच्यामुळे त्याला अहंकार आला. त्याच्यामुळे त्याला काय आला, गर्व आला. आणि गर्व येऊन या जगामध्ये माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ कुणीच नाही. आणि हे प्रत्येक परमेश्वर अवताराला मान्य नाही. कोणत्याही युगामध्ये अवतार धारण करा, अहंकाराने सर्वी दुनिया विलयाला जाते. आणि नेमका याला अहंकार झाला की माझ्याशिवाय कोणी दुसरं नाही. सह्याद्री पर्वतामध्ये तो देवल्य ऋषी आपल्या शक्तीच्या सामर्थ्याने काय करत होता की दररोज काशीला गंगेला स्नानाला जात होता. आणि स्नान संध्या आटपून गंगेमधलं मुठभर वाळू आणायचं, टाकायचं. काशी उत्तर प्रदेशात आहे, माहूर महाराष्ट्रात आहे. स्नान करायला तो तिथं जायचा. आणि तिथून स्नान आटोपल्यानंतर दररोज वाळू आणायचा. आणि वाळू आपल्या त्या लिंगाचं टाकायचं. एका दिवशी वाळू टाकली की ते 3.5 हात वाळलं. एका दिवसाच्या वाळूनी ते वाळूचं लिंग किती वाळायचं, 3.5 हात. असं करतच गेला. दररोजचा क्रम त्याचा. संध्या स्नान आटोपले की मुठभर वाळू आणणे त्या लिंगावर टाकणे. असं करता 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 एका दिवसात 3.5 फूट. वर्षभर झालं तर कुठं जाईन ते. इतकं उंच गेलं, इतकं उंच गेलं, आकाशाला भिडायची पाळी आली. सर्व देव लोक घाबरले. काय करावं आता. यांनी तप साधनेनी हे लिंग हळूहळू आकाशापर्यंत जात आहे. जवळजवळ 12 कोस पर्यंत. 12 कोस. 2 मैलाचा 1 कोस. 24 मैल. 24 मैलचे किलोमीटर किती,
1.5 किलोमीटरचा 1 मैल, 24 दीड 24, हा हा 1.5 किलोमीटर, 36 किलोमीटर. म्हणजे इथून तर कुठपर्यंत? रावेरच्या पुढं. म्हणजे ते उभं कर बरं, लंबनी झालं, ते उभं झालं. म्हणजे इतकं मोठं लिंग तयार झालं. आता ते काय करावं, त्या लिंगाच्या वरून चीट पाखरू सुद्धा जायला विचार करत होता. तर माणसाचा प्रश्नच नाही. म्हणून त्या देवल्याचा तो अघोर तप, सर्व दुनिया भयभीत झाली. काय करावं, काय करावं, काय करावं. त्या लिंगाचा प्रभाव वाढतच गेला, त्याचा अहंकार अनेक वाढत गेला. ऋषी मुनी सर्व ब्रह्मदेवाजवळ गेले. मग काय त्याच्या पलीकडे त्यांना माहितच नाही काही, माहितच नाही. विनंती केली, असंच आहे ओ, जे कर्मराठीचे लोक आहे त्याच्या पलीकडे त्यांना कळतच नाही. मग जे कळत नाही तिथपर्यंत जातील, त्याच्या पुढे जाणारच नाही. गेले ते म्हणे आमच्या वरचं काम नाही, आमच्या सामर्थ्याच्या बाहेर गेलेलं आहे, आमच्या हद्दीच्या बाहेर गेलं, आम्ही याला काही करू शकत नाही. तुमची ताकदच नाही, ताकद नाही तर हे काय करणार? म्हणून तर परमेश्वर भक्ती करायला सांगितली. परमेश्वर भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे. दत्तात्रय प्रभू बाबाची एकनिष्ठ भक्तीमध्ये खूप ताकद आहे. अशा प्रकारचं त्यांनी शेवटी ब्रह्मदेव सर्व मिळाले आणि दत्तात्रय प्रभू बाबाजवळ गेले. पर्याय नाही दुसरा. दत्तात्रय प्रभू बाबांना सर्व देवतांनी, जीवांनी प्रार्थना केली. ब्रह्ममुख्य करून सर्व देवतांनी प्रार्थना केली. दत्तात्रय प्रभू बाबाच्या ठिकाणी नतमस्तक झाले, विनम्रपूर्वक काय आले, नतमस्तक झाले, विनंती केली, आम्हाला सुरक्षित ठेवा, नाही तर हा काय करण काही सांगता येत नाही. दत्तात्रय प्रभू बाबा म्हणतात काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. दत्तात्रय प्रभू बाबा तेव्हापासून माहूरला यायला लागले. तोपर्यंत दत्तात्रय प्रभू बाबा माहूरला येत नाही. एक दिवस उजाडला, ऋषी काशीला स्नान करण्यासाठी गेला. स्नान संध्या आटपून आला. पाहतो तर काय, त्याचं जे आसन होतं ना, त्या आसनावर हे जाऊन बसले. खुर्चीची तर प्रत्येकाला किंमत आहे हो, माणसालाच नाही, प्रत्येकाला खुर्ची सोडीच वाटत नाही. आणि त्या खुर्चीच्या माध्यमातून, म्हणजे त्या आसनाच्या माध्यमातून दत्तात्रय प्रभू बाबा तिथे बसलेले आहेत. खळा बाहेर आहेत. त्यांनी पाहिलं कोणीतरी आलं आणि माझ्या आसनावर बसण्याची ताकद काही कोणाची? सर्वात हा त्यांनी विचार केला. डायरेक्ट आपल्या आसनावर बसले, म्हणजे सर्वसाधारण माणूस नाही. कोण असेल? ऋषी मुनींची, देवतेची तर अशक्य गोष्ट आहे, ते येऊ शकत नाही. आणि मानव कुठं लागतो? मग मानव त्याची काही कथाच नाही. निश्चितच हा व्यक्ती जो बसलेला आहे तो सूरगणापेक्षा श्रेष्ठ असावा. सूर म्हणजे देवता, गण म्हणजे माणसं. या देवता आणि मानवाच्या पेक्षा तो कोणीतरी श्रेष्ठ असावा. आपला दैनिक पूजा विधी आटपून तो चौकशी करून विचार करतो आहे आणि तो दत्तात्रय प्रभूच्या जवळ आला. दत्तात्रय प्रभूच्या आसनावर बसलेले होते. लांब हात करून त्यांनी लिंगावर दत्तात्रय प्रभू बाबांनी ठेवलेला होता. त्या आसनावर बसले आणि हात लिंगावर ठेव. चाललं लिंग खाली. जे वाढलेलं लिंग होतं ना, ते चाललं खाली. याचा अहंकार गेला. बहुरत्न वसुधरा देवानी सांगितलंय, जगात एकापेक्षा एक काय आहे? सुंदर, हुशार, सर्वच आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबा दाबत 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 आले आणि 3.5 हात राहिलं. त्यांनी दत्तात्रय प्रभू बाबाचे डायरेक्ट पाय धरले. पर्याय नव्हता, पाय धरले
तो देवल ऋषी विस्मयचकित झाला. प्रतिकाराचा जो गर्व होता तो गेला. गर्व त्याचा निघून गेला. हे प्रभू, मी आजपासून तुला अनन्य भावाने शरण येतो. देवल्य ऋषींनी त्या दत्तात्रय प्रभू बाबाला नतमस्तक होऊन विनंती केली की आजपासून मी तुझ्या चरणाची प्रार्थना करू लागतोय, मी तुला शरण आलेलो आहे. एवढं थोडं तरी औषध माझं काय आहे, राहू दे, नाही तर पुरत चाललं. सामर्थ्याने ते उभं केलेलं हे लिंग, आणि जर आता जर तुम्ही पूर्ण दाबलं तर काही राहणार नाही. म्हणून त्यांनी एवढं तरी अवशेष या पृथ्वीवर माझा थोडसा शेष तरी काय करा, राहू द्या. दत्तात्रय प्रभुबाबांनी त्याचं मानलं. दत्तात्रय प्रभुबाबाची त्यांनी पूजा अर्चा केली, स्तुती स्तवन केलं. प्रसन्न होऊन दत्तात्रय प्रभुबाबांनी माग म्हणे, मी प्रसन्न आलो, तुला काय मागायचे. त्या देवल्य ऋषीला दत्तात्रय प्रभुबाबा प्रसन्न झाले. माग म्हणे, तुला काय पाहिजे. तेव्हा त्यांनी खूप विचार केला, आणि विचार केल्यानंतर अनंत नम्रतेने, अनंत विनंतीने नतमस्तक होऊन, हे भगवंत, मला काहीच नाही पाहिजे. आपण काय मागितलं असतं, आपणच ठरवायचं. काय मागितलं असतं आपण, सुने हाती तक्र भात दे. याच्या पलीकडे माहितच नाही आपल्याला. सुने हाती तक्र भात दे, दुसरं काहीच मागितलं नसतं, कारण आपली लायकीच तितकी आहे. त्याच्या पलीकडे आपण पोहोचू शकत नाही. आणि हे भगवंता, तू मला वर दिलाच, तू मला माग म्हणतोच, तर तुझा सहवास मला निरंतर घडावा. तुझा सहवास जोपर्यंत तुम्ही आहेत, तुमचा अवतार जोपर्यंत आहेत, तोपर्यंत तुमचा सहवास इथं राहावा. म्हणजे रात्रभर तुम्ही कुठेही गेले तर इथं रात्री निद्रा करायला यावं. तेव्हापासून दत्तात्रय प्रभू बाबा माहूरला काय जातात, निद्रेला जातात. हे भगवंता, तुझ्या सन्निधानातच ठेव, आणि अशा प्रकारचा मला तुझा सहवासच पाहिजे, बाकी जगात काहीच नको. अशा प्रकारचे अन्य राटीचे जीव सुद्धा भाग्यवान होते की ज्यांना काहीतरी मागण्याची ज्ञान होतं. त्याप्रमाणे या देवल्य ऋषींनी त्या दत्तात्रय प्रभुबाबाला ही विनंती केली, हे परमेश्वरा, हे दत्तात्रय प्रभू, आम्हाला तुझा सहवास कायम पाहिजे. आणि दत्तात्रय प्रभुबाबांनी तथास्तु म्हटलं. तू जसं म्हणशील तसं होईल. म्हणून सह्याद्री पर्वतावर निवास करण्याचं जे विनंती आहे ते देवल्य ऋषींनी केली. आणि तेव्हापासून आमचे दत्तात्रय प्रभू बाबा कुठे जातात, माहूरला निद्रेला जातात. 45 भिक्षेचं तुम्हाला समजलं. भिक्षेला येतात, आत्मऋषीच्या जवळ का जातात, आत्मतीर्थ का झालं हेही समजलं. आता पुढचं आहे, घेऊ का, 4:30 वाजले. गोरक्षा दर्शन.